नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आगळी वेगळी अशी नारळाची चटणी. डोश्यासोबत, इडलीसोबत, वड्यांसोबत, अप्प्यासोबत एवढंच नाही तर चपाती, ज्वारीचा फुलकासोबतसुद्धा खाऊ शकतो. बनवायला तर सोपी अशीच, पण खायला एवढी टेस्टी लागते. कशासोबतही खाऊ शकतो. अगदी साधी, सोपी, कमी साहित्यातली. चला तर मग सुरुवात करूया. तर चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मी घेतले आहे एक 3 ते 4 लालकी सुकी मिरची किंवा तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता. त्यानंतर एक नारळाच्या गोट्यातील अर्धी वाटीचे काप करून घेतलेले, एक 5 ते 6 लसूण पाकळ्या, एक मध्यम ते मोठ्या आकाराच्या टोमॅटोच्या जाडसर फोडी, 2 मध्यम ते लहान आकाराचे कांदे जाडसर फोडींमध्ये चिरलेले, एक कढीपत्त्याची डाळ, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ, चवीनुसार मीठ, अर्धा ते 1 इंच चिंचेचा पाण्यात असा कोळ करून घेतला. आता सर्व साहित्य आपण पाहिलेत. यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात घातले पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यावर यात उडीद डाळ आणि चणा डाळ घातली. थोडीशी खमंग आणि लालसर अशी भाजून घ्यायची, म्हणजे तडका द्यायचा उडीद डाळ आणि चणा डाळीत. त्यानंतर ओले नारळ घातले. गॅस मंद आचेवर करून खमंग अशी डाळ झाल्यानंतर कांदा, लालकी सुकी मिरची, टोमॅटो घातला आणि चांगलं हे आता मंद ते मध्यम आचेवर थोडंसं मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. यातच लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठही आत्ताच घातले आणि एकदम 2 ते 3 मिनटं मध्यम ते मंद आचेवर भाजायचा. थोडासा हलकासा रंग बदलत झाला की आता काढून घेऊयात. खमंग असा सुगंध यायला लागला. थोडासा टोमॅटोही मऊ झाला, कांदाही थोडासा गुलाबी रंगावर झाला की मग काढून घेतला. आता हे सर्व थंड होऊ देऊयात आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालूयात भाजलेले. जास्तही लाल किंवा काळं करायचं नाही, अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आणि मऊ होईपर्यंतच मी भाजून घेतले. चणा डाळ आणि उडीद डाळ मात्र लाल आणि खमंग होऊ द्यायची, चांगली मंद ते मध्यम आचेवर. त्यानंतर चिंचेचं पाणी घातलं आणि पाणी घालून बारीक अशी आता चटणी वाटून तयार करून घेतली. तर हे पहा, चटणी आपली अगदी बारीक अशी तयार आहे. हे पहा, या पद्धतीने चटणी मी इथे अशी वाटून घेतली. रंगही छान आला. आता चटणीला तडका देण्यासाठी एका कटल्यामध्ये किंवा फोडणी पात्रात तेल घेतलं. तेल चांगले गरम झाले की त्यानंतर घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर घालूयात जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर आता गॅस मी बंद केला. कढीपत्त्याची पानं घालूयात आणि वरूनच अगदी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम तडका हा चटणीवर घालूयात. चटणीत तडका नाही घातला तरीही चालेल, तशीही ही चटणी खूपच छान लागते. आवडत असेल तर तडका घाला किंवा फोडणी घाला. नाही घातली तरीसुद्धा ही चटणी अशीही छानच लागते. डोश्यासोबत, इडली वड्यासोबत, मेंदू वड्यासोबत, कशासोबतही खाऊ शकता. अप्प्यांसोबतही छानच लागते ही चटणी. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. फोडणी पात्रात तडका नाही केला किंवा अशीही चटणी वाटून तुम्ही खाऊ शकता, तरीही मस्तच लागते. आवडत असेल तर असा मी केलेला तडका केला, तसाही तडका करून चटणी तयार करू शकता. तर तयार आहे आपली थोडीशी आगळी वेगळी, पण कशासोबतही खाऊ शकता अशी चटणी, अगदी चटपटीत अशी. रेसिपी छोटीशी होती. आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.